शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान्याचा 10वा अध्याय वचने 10 ते 16. योहान्याचा 10वा अध्याय वचने 10 ते 16. चोर येतो तो केवळ चोरी व घात नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्यांना येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करीतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता आपला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नव्हते अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे त्या वचनामध्ये एक विशेष महत्वाची गोष्ट जी आपण सर्वच लहानपणापासून आपण ऐकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं माझं नातं आणि त्याचे नातं जे जोडलेलं आहे
ते एक सुंदरशा अशा उदाहरणावरून त्यांनी घेतलेलं आहे आणि ते म्हणजे की तो म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि तुम्ही मेंढरं आहात. मेंढपाळ असणं वेगळं आणि उत्तम मेंढपाळ की जो पूर्णपणे संपूर्ण जबाबदारी उचलून आपल्या मेंढरांची तो काळजी घेतो. आम्ही ज्यावेळेस मेंढपाळ आणि मेंढरं यांच्याकडे आम्ही पाहत असतो त्यावेळेस एक वेगळं आणि सुंदरसं नातं आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत असतं की जो आपल्या मेंढरांची नेहमी काळजी घेतो. त्यांना उत्तम आणि चारा मिळण्यासाठी, त्याचप्रकारे त्यांना उत्तम चांगलं पाणी मिळण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी, त्याचप्रकारे ज्यावेळेस त्यांना तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो त्यावेळेस त्या प्रकारची त्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला असं दिसून येतं की मेंढरं जणू काय त्याची लेकरं आहेत याप्रमाणे तो काळजी घेतो. आणि त्यातल्या त्यात जे लहान जे कोकरं आहे त्या कोकरांना तो उचलून आपल्या खांद्यावरती ठेवत असो किंवा मेंढरांपासून त्यांना वेगळं करतो की जेणेकरून ते मेंढरांच्या मध्ये त्यांचा जीव घुसमडू नये किंवा ते मरण पावू नये. आणि या प्रकारे तो आपल्या मेंढरांची काळजी घेत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा आज तुम्हाला आणि मला हे सांगायचं आहे की आम्ही त्याचे मेंढरं आहोत. ज्या प्रकारे मेंढरं जे आहेत मेंढपाळाची वाणी ऐकत असतात, ज्या प्रकारे विशिष्ट पद्धतीने तो आपली वाणी काढून त्यांना बोलवत असतो, सगळे मेंढरं अगदी धावत त्याच्याकडे येत असतात. आणि ज्यावेळेस काही धोका आहे असं कळाल्यानंतर जर मेंढपाळ त्यांना आवाज देतो तर ते चरत असताना किंवा लांब कुठे ते गेलेलं असताना ताबडतोब सगळं सोडून मेंढपाळाकडे येत असतात, कारण की त्यांना माहिती आहे की मेंढपाळ मला आवाज देत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हेच नातं तुमच्याबरोबर ते आणि माझ्याबरोबर ते जोडायचं आहे की तो म्हणतो की तुम्ही मेंढरे आहात आणि मी तुमचा मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आहे, तुमची काळजी घेणार आहे. ज्या प्रकारे तो एखादा चोर जो आहे तो चोर असा लपून आणि छपून तो येत असतो आणि त्याच प्रकारे माझं तसं नाही, मी अगदी तुम्हाला उघडपणे तुम्हाला मी बोलवत आहे. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. होय प्रियांनो, आम्हाला या जगाच्या सर्व वाईट गोष्टीपासून, त्रासापासून, विकारांपासून, सैतानाच्या हल्ल्यांपासून सोडवण्यासाठी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी आपला प्राण सुद्धा त्यांनी आम्हासाठी दिलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की एवढेच नाही परंतु जे अजून बाहेर आहेत, कळपाच्या बाहेर जे आहेत, जे दुसरे मेंढरं आहेत त्यांना पण मला आपल्याकडं आणायचं आहे. ते माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल. आज आम्ही विचार करूया की जर प्रभू आम्हाला मेंढरं म्हणतो तर खरंच आम्ही मेंढरं आहोत का? खरंच आम्ही तो मेंढपाळ म्हणून त्याचा आम्ही स्वीकार आम्ही करत आहोत का? हो प्रियानो, आजही तो आम्हासाठी थांबलेला आहे, एक मेंढपाळ म्हणून तो आवाज देत आहे. आम्ही आमचे कान उघडे करूया, आमचं अंतकरण उघडं करूया आणि हा प्रयत्न करूया की त्याची ती शांत आणि मधुर वाणी ऐकण्यासाठी. आणि ज्यावेळेस त्याची वाणी आम्हाला समजेल त्यावेळेस निश्चितच तो आणि आम्ही एक असे त्या स्वर्गामध्ये गणल्या जाऊ. प्रभू करो आणि आम्हाला ती वाणी ऐकण्यासाठी तो सहाय करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी मेंढर म्हणून सदोदित राहू दे बापा. या जगामध्ये आम्ही हरू नये. आम्ही इतर कोणाची वाणी नव्हे परंतु प्रभू श्री ख्रिस्त आम्ही तुझी वाणी ऐकावी त्यासाठी आमचं सहाय कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी
या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.